म्हणतात ना, दगडे श्वास घेतात. जर त्यांना स्पर्श करणाऱ्या वाऱ्यात महादेवांचे नाव असेल, कोकणच्या या किनाऱ्यावर जिथे अरबी समुद्राच्या लाटा स्वतः आपल्या ईश्वराचे पाय धुण्यासाठी येतात, तिथे काळी स्वतः स्तब्ध होतो. हे केवळ मंदिर नाही, हे आहे कोकणची काशी, कुणकेश्वर. तिथे निसर्ग आणि परमेश्वरांचा असा संगम होतो की तो पाहून आत्म्याला शांती मिळते. तर चला माझ्यासोबत या आध्यात्मिक प्रवास हा फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नसतो, तर तो स्वतःला शोधण्यासाठी. आजची आपली राईड सुरू होते कोकणच्या हृदयातून, म्हणजेच कणकवलीवरून. डेस्टिनेशन आहे कुणकेश्वर. रस्ता सुमारे 50 किलोमीटरचा आहे, पण हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा असणार आहे. चला तर मग. कोकणातल्या रस्त्यांची एक वेगळीच जादू आहे. ही वळणं तुम्हाला कधीच कंटाळू देत नाहीत. डावीकडे हिरवाई आणि उजवीकडे लाल माती आणि सोबतीला हा भन्नाट वारा. जेव्हा आपण शहराचा गोंगाट मागे सोडतो, तेव्हा निसर्गाचा खरा आवाज ऐकू येतो. हा प्रवास फक्त अंतराचा नाही, तर मनाच्या शांतीकडे जाणारा एक रस्ता आहे. हवेतील तो गारवा आता जाणवू लागला आहे. जसजसे आपण जवळ जातोय, तसा तो ओळखीचा आवाज कानावर पडतोय, लाटांचा आवाज. आणि हे बघा, ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण जवळ आलाय. समोर अथांग अरबी समुद्र आणि त्याच्या कुशीत वसलेले हे भव्य मंदिर. कणकवलीच्या गर्दीतून निघून शेवटी आपण पोहोचलोच या स्वर्गात. स्वागत आहे श्री क्षेत्र कुणकेश्वरमध्ये. तर येथे आल्या आल्या सर्वात पहिले दिसतात ते म्हणजे रांगेत चालणारे विद्यार्थी. यांना बघून मला पण माझ्या शाळेचे दिवस आठवले. तर चला मंदिरात जाऊया. या मंदिराच्या दगडात केवळ इतिहास नाही, तर एक वचन दडलेले आहे. असं म्हणतात की शेकडो वर्षांपूर्वी एक अरब व्यापारी या समुद्राच्या भयानक वादळात अडकला होता. मृत्यूसमोर उभा होता, पण तेव्हाच त्याला किनाऱ्यावर एक दिवा तेवताना दिसला. त्या नाविकाने समुद्राला साक्ष ठेवून एक नवस केला की जर मी यातून वाचलो तर येथे एक भव्य मंदिर बांधेन. आणि चमत्कार झाला. निसर्गाने त्याला वाचवलं. त्या दिव्याच्या प्रकाशात जेव्हा तो किनाऱ्यावर पोहोचला, तेव्हा त्याला तिथे दुसरे तिसरे कोणी नाही, तर साक्षात महादेव सापडले. विशेष गोष्ट ही आहे की या नाविकाने हे भव्य शिवमंदिर उभारले आणि त्यानंतर तो आपल्या देशात परत कधीच गेला नाही. आजही मंदिराच्या अगदी बाजूला त्याची समाधी उभी आहे, जी आपल्याला हेच सांगते की श्रद्धेला कोणताही धर्म नाही. आणि हीच आहे कुणकेश्वरची खरी ओळख. जाता एकच सांगतो, असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.